आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता। सर्व धर्म शांती समता, गुरुजन माता पिता, राष्ट्राचा पालन करता, निसर्ग अन्नदाता, वैज्ञानिक रक्षण करता, माता भगिनी भ्राता। स्मरू पुराण बायबल गीता, स्मरू पुराण बायबल गीता, आता गिरू एकच कित्ता, आता गिरू एकच कित्ता। आळगुया गुणवत्ता 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 गुणवत्ता, ध्यास आमचा गुणवत्ता। निपुण भारत अंतर्गत केंद्र साजरा होत आहे। आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय ऐरे सर यांनी साहित्याची मांडणी करून या ठिकाणी आपल्याला एक एक साहित्याचा परिचय, विद्यार्थ्यांना यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये कसा होतो, कसा जास्तीत जास्त त्यांना अध्ययन प्रक्रिया सुलभ होईल यासाठी हे सर्व साहित्याची मांडणी केलेली आहे। प्रत्येक शाळेला ही पेटी सुद्धा मिळालेली आहे। या पेटीमध्ये आमच्या आवाटी शाळेला जे आपले मुळाक्षर आहे, या मुळाक्षरांचा जो तक्ता आहे, या तक्त्याचा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उपयोग झालेला आहे। या मुळाक्षरांचा परिचय विद्यार्थ्यांना आपण जर व्याकरण दृष्ट्या करून दिला तर मुलांना ही मुळाक्षर। माझं नाव प्रेरणा नानाजी चव्हाण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोरझिरा, केंद्र गिरगाव। आज निपुण भारत अंतर्गत आपली केंद्रस्तरीय निपुण उत्सव आपण साजरा करतोय। याच्यामध्ये मी आता मराठीचं एक साहित्य आहे, त्या साहित्याचं नाव आहे गोष्टी किंवा घटनाक्रम आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात स्टोरी रीडिंग। आता हे साहित्य मी वापरताना आधी काय करावं लागलं मला, की मुलांना आधी एक गोष्ट सांगावी लागली। ही गोष्ट सांगितल्यानंतर मग त्यांना मी सांगितलं की हे तुम्ही चित्र बघा, हे वेगवेगळे चित्र आहेत, त्या चित्रांचा तुम्ही क्रम लावा। क्रम त्यांना लावता आला आणि पहिल्यांदा, दुसऱ्या वेळी त्यांना मदत केली, त्यांनी क्रम व्यवस्थित लावला। मग आता जेव्हा आपण हा क्रम लावला मुलांनी, त्याच्यानंतर मुलांना त्याच्यातून जर आता आपण ह्या साहित्याचं वैशिष्ट्य किंवा उद्दिष्ट म्हटलं तर त्याच्यामध्ये त्या मुलांची कल्पनाशक्ती विकसित झाली, त्याच्यानंतर तर्कशक्ती विकसित झाली, घटनांचा क्रम कसा लावायचा हे त्यांना कळालं। आपल्या परिसरातल्या ज्या घटना आहेत त्यांना विचारलं की ही गोष्ट अशी घडली, तुम्ही काय करणार याच्यानंतर काय, असं जेव्हा आपण मुलांना सांगतो आणि मुलांना जेव्हा मी सांगितलं आमच्या शाळेतल्या वर्गातल्या, तर त्या मुलांना घटनांचा क्रम बरोबर सांगता आला। जसं बाबा मी शाळेत माझी दिनचर्या त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय करतो, नंतर काय करतो, हा जो क्रम येतो त्या क्रमसाठी हे साहित्य अतिशय उपयुक्त आहे। आणि ज्या मुलांना जेव्हा आपण भाषण कौशल्य विकसित होतं किंवा श्रवण कौशल्य विकसित होतं त्याच्यासाठी हे साहित्य खूप होईल। कारण काही मुलं बोलत नाही, पण जेव्हा ते सिक्वेन्स लावला किंवा घटनाक्रम लावला, त्यांनी व्यवस्थित त्या घटनेचं किंवा त्या गोष्टीचं रूप एकमेकाला सांगितलं, मित्रांना सांगितलं, जरी शिक्षकांना नाही पण मित्रांना सांगितलं, त्याच्यामुळे हे साहित्य खूप। नमस्कार, माझे नाव जितेंद्र पवार, केंद्रस्तरीय निपुणोत्सव कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा केरसानेतर्फे मी या ठिकाणी सादरीकरण करत आहे। माझा आजचा विषय आहे परिमाणांची ओळख। या ठिकाणी साधारणतः आपण इयत्ता पहिली ते दुसरीपासून परिमाणे अतिशय अल्प स्वरूपात आपण विद्यार्थ्यांना शिकवत असतो। इयत्ता पहिलीचा विद्यार्थी झाला तर त्याला आपण टेबलाची लांबी मोजणे, फरशीची लांबी मोजणे अशा पद्धतीने त्यांचे संबोध हळूहळू आपण क्लिअर करत असतो। टेबलाची लांबी मोजताना 1 वीत, 2 वीत, 3 वीत अशा पद्धतीने आपण त्याला अध्यापन करत असतो। त्याचप्रमाणे फरशीची लांबी आपण पावलांच्या सहाय्याने मोजत असतो। हळूहळू जसे वर्गस्तर जसा वाढेल त्याप्रमाणे आपण त्याला मोजमापे शिकवत असतो। साधारणतः चौथीला विद्यार्थी गेल्यानंतर त्याला आपण अधिकृत परिमाणे यांचा उपयोग प्रत्यक्ष जीवनात कसा होतो या ठिकाणी त्याचे अनुभव। नमस्कार, मी श्री विजय भांबरे। आज निपुण भारत अंतर्गत केंद्रस्तरीय निपुणोत्सव उपक्रमाचे या ठिकाणी सादरीकरण करण्यासाठी भंडारपाडे शाळेतर्फे मी आलेलो आहे। सुरुवातीला विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहे आणि तेच देश घडवू शकतात याच्या निमित्ताने शासनाने
5 जुलै 2021 रोजी जो जी आर काढला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत त्यात या सर्व प्रकारच्या साहित्याचं सादरीकरण करणं हे संपूर्ण राज्यभर अपेक्षित आहे। या ठिकाणी हे एक कालचक्र आहे। या कालचक्रामध्ये इतकं अगदी चांगल्या प्रकारे उत्कृष्ट हे दिलेले आहेत, शब्द दिलेले आहेत या शब्दामध्ये की आपण अगदी मी राकेश भूषण टोके, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोलबारे, आमच्या गिरगाव केंद्रांतर्गत निपुण भारत केंद्रस्तरीय निपुण उत्सव या उपक्रमात चे आयोजनामध्ये साहित्य सादरीकरण व याच्यात सहभागी घेतला असून मी जे साहित्य आणलेले ते साहित्य दशमान परिमाण, साहित्याचं नाव जरी दशमान परिमाणे या साहित्यापासून मी हे बहुवर्गीय अध्यापनासाठी उपयोगी आहे। त्याच्यानंतर इयत्ता 1ली पासून 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे साहित्याचा वापर आपण करू शकतो। तर या साहित्याची थोडक्यात ओळख करून देत असताना मी एकक आणि एक अंकी संख्या 1 ते 9ची 0 ते 9ची ओळख करून देऊ शकतो। तर त्याच्यासाठी त्यांनी दिलेला हा जो एक निळ्या रंगाचा मणी आहे, तर मला ज्या संख्येची ओळख करून द्यायची तिथपर्यंत ठेवणार आहे। उदाहरणार्थ मी पहिलीसाठी 0ची ओळख करून दिली, त्याच्यानंतर 0 पासून 1 नंतर 2 3 अशा पद्धतीने 1 ते 9ची ओळख करून दिली। त्याच संख्यांचे जर ज्या वेळा मी सलग मी जिल्हा परिषद शाळा वनोली येथून श्री शालिवान गणसिंग दात्रे केंद्र गिरगाव, माझ्याकडे 1ली आणि 2रीचा वर्ग आहे। त्या निपुण भारत अंतर्गत आपल्याला जे काही साहित्य प्राप्त झालेलं आहे त्या साहित्याचा वापर मी इयत्ता 1लीच्या पुस्तकामध्ये जे काही ब्रॅकेटमध्ये ते शब्द दिलेले आहेत 2 ब्रॅकेटमध्ये आणि त्याच्यामधून ते वाक्य तयार करायचे आहेत, ते विद्यार्थ्यांना मी अगोदर शिकवलेलं होतं। परंतु विद्यार्थ्यांना पुन्हा एक हसत खेळत वाक्य तयार करता यावं, अगदी न कंटाळता त्यांना वाक्य तयार करता यावं किंवा आपल्या मागे आता अनेक प्रकारचे लिखाण कामं आहेत, ते कामं जर आपण करत असतो आणि विद्यार्थ्यांकडे हे जर साहित्य देऊन दिलं तर ते स्वतःहून अनेक प्रकारचे असे वाक्य तयार करू शकतात। त्याच्यामध्ये मामी असे अनेक प्रकारचे नाव किंवा सर्वनाम पण दिलेले आहेत। त्यानंतर इथे पण वेगवेगळ्या वस्तूंचे नावं, प्राण्यांची नावं, ही जी